चला, आज मी खूप दिवसांनी ही मरून रंगाची साडी नेसलेली आहे आणि छान अशी रेडी झाली। खरं तर स्त्रीचं सौंदर्य ड्रेसपेक्षा आहे ना साडीमध्ये जास्त उठून दिसतं आणि साडीमध्ये मी थोडीशी बारीक पण दिसते। तर चला, हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ, नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। तर मी आता चालले आहे बाहेर। सकाळची सर्व कामं माझी आटोपली आणि कुठे जायचं म्हटलं ना तर सकाळी थोडीशी घाई गडबड होते। 19 जूनला मला एका ठिकाणी बोलवलेलं होतं, तर ते कशासाठी बोलवलेलं होतं मी तुम्हाला पुढे नक्कीच सांगते आणि दाखवते पण। म्हणून मग काल माझा व्हिडिओसुद्धा उशिरा आलेला होता, कारण सकाळी मला व्हिडिओ टाकायला जमलंच नाही। राहुलचा रस्त्यामध्ये चष्मा पडून गेला होता हवेने, त्यामुळे तो परत रिटर्न गेला आणायला आणि मी आणि राहुल आम्ही दोघेही चाललो आहे नाशिक रोडला। घरापासून नाशिक रोडला यायला अर्धा पाऊण तास लागतो फक्त, म्हणजे गाडीवरती यायचं म्हटलं ना तर जास्त काही वेळ लागत नाही, पटकन येतो। आणि सकाळी इतकी ट्रॅफिक नव्हती, पण पुढे सिग्नल लागल्यानंतर मग थोडीशी ट्रॅफिक लागते, मग त्यामध्ये 15-20 मिनटं जातात। आता आम्ही नाशिक रोडलाच आलेलो आहे, पण आम्हाला अजून थोडंसं पुढे जायचं आहे। चला, तर आता इथे मी पोहोचलेली आहे। तर आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्याच एक ताई आहे, तर त्यांनी मला 8-10 दिवसांपूर्वी कॉल केलेला। तर त्या मला बोलल्या की आमचं 1 ग्रॅम गोल्डचं शॉप आहे आणि त्याची ओपनिंग 19 जूनला आहे, तर तुम्ही नक्की या। शॉपचं उद्घाटन आहे ना तुमच्या हस्ते करायचं आहे, म्हणून 19 जून तारीख त्यांनी ठेवलेली होती आणि मला सेलिब्रिटी म्हणून त्यांनी बोलवलेलं होतं। या शॉपचं मी काही प्रमोशन वगैरे करत नाही आहे, त्यांनी मला प्रेमाने मान सन्मान दिला, सेलिब्रिटी नाही मी, तरीही त्यांनी मला बोलवलं आणि त्या बोलले की तुम्ही या आमच्या शॉपला भेट द्या आणि तुमच्या हस्तेच मला शॉपचं ओपनिंग करायचं आहे। तर म्हणून मग मी आली। तर चला म्हटलं, इतक्या प्रेमाने आपल्याला त्या बोलवत आहे आणि आपण आपली कामं तर करतच राहतो, पण कोणासाठी आपण वेळ दिला तर त्यांनाही थोडाफार फायदा होईल। तर म्हटलं चला, आली तर काय काय आहे शॉपमध्ये थोडंफार तुम्हाला दाखवते। आणि मला पोहोचायला तिथे जवळपास 11:45-12 वाजले होते। 11चा टायमिंग दिलेला होता ताईंनी, पण वेळ होता अजून कार्यक्रमाला सुरू व्हायला, म्हणून मग मी तिथे जरा वेळ बसले आणि बऱ्याच महिला आलेल्या होत्या दागिने घ्यायला। तर तुम्हाला समजलंच असेल की आता आली आहे नाशिक रोडला अशोक काका ज्वेलर्समध्ये। तर ह्या नलिनी ताई, सगळ्यांचं पूर्ण नाव आहे नलिनी रमेश दाते। तर त्यांनी मला खास सेलिब्रिटी म्हणून म्हणजे आग्रहाचं निमंत्रण दिलं की ताई तुमच्या हस्ते आमच्या शॉपचं उद्घाटन करायचं आहे आणि इतका मान सन्मान त्यांनी मला आज दिला। खरं तर मी त्यांचे आभारी आहे आणि त्यांचं छान असं शॉप आहे इथे नाशिक रोडला दत्त मंदिराच्या थोडंसं पुढे आल्यानंतरच आहे। तर सर्व काही 1 ग्रॅम सोन्याचे दागिने या शॉपमध्ये आहे। तुम्हाला जसे पाहिजे तशा व्हरायटीमध्ये सर्व प्रकारचे दागिने इथे मिळतील। आता सर्व लेडीजला तर सर्वात जास्त छंद म्हणजे 2च असतात, ते म्हणजे एक साडी आणि दुसरं म्हणजे ज्वेलरी दागिना घालणे। तर ताईंनी मला इथे बोलवलं आहे, म्हटलं चला आता मी आली तर ते मला पण शॉपमध्ये काय काय आहे, किती व्हरायटी आहे दागिन्यांमध्ये सर्व काही दाखवून दे। आणि 1 ग्रॅमची जी सोन्याची वस्तू आपण घेतो ती वापरल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस बदलायची असते तर इथे 50% त्यावरती ऑफ आहे ना, म्हणजे 50% आपल्याला पैसे मिळतात आणि तुम्ही परत 50% आपल्याला वस्तू बदलून मिळते। हां, वस्तू बदलून मिळते आणि तुम्ही परत नवीन वस्तू ज्वेलरी घेऊन तुमची हौस करू शकता। आणि 2 रुपयाच्या मध्यापासून आपल्याकडे 100 मध्ये भेटतात आपल्याकडे रोजचं वापरायला वगैरे, की सर्वांना असं सहज घेता येईल, उपलब्ध होईल, अशा पद्धतीने सर्वांची आवड जपल्या जाईल। दागिना हा स्त्रीच्या सर्वजवळचा असतो, तो पिढीनपिढी चालतो, पण आपण सर्वांच्या हौस भागावून सर्वसामान्यांना परवडेल असे दागिने आणलेले आहे। 50% इथे बदलता येतील, जेव्हा हवे तेव्हा कोणाकडचे दागिने आपण घेतो ते सुद्धा बदलून देतो। तर एकदा येऊन आमच्या शॉपला जरूर भेट द्या ना। आणि आता त्याच्या पण ऑफर्स आहे त्यांच्या शॉपमध्ये। आता मी मागच्या वर्षी वटपौर्णिमेच्या आधीच तुमच्या शॉपमध्ये मधून आहे ना गणपण घेतलेलं होतं 1 ग्रॅम सोन्याचं। सिन्नरला पण याची शाखा आहे, नाशिकला पण आहे, सिन्नरला यांची शाखा आहे ना, तर तिथूनच मी घेतलं होतं आणि ते खूप छान निघालं, म्हणजे त्याची पॉलिश पण अजून गेली नाही। जवळपास मला वाटतं 1-1.5 वर्ष झालं मी घेऊन आणि वापरते मी। बऱ्याच टाईम मला विचारलं, पण ते कुठून घेतलं सर्वांना आवडतं ते। पूजाने पण
घातलेलं होतं बघा, तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि आता सोनं इतकं महाग झालंय ना की आपल्याला परवडणार नाही. म्हणजे आपल्या सर्वसाधारण लोकांचं आता सोनं खरेदी करण्यासारखं काही राहिलंच नाही. पण आपण अगदी सोन्यासारखेच हे दागिने दिसतात, म्हणजे आपली हौस तर होते आणि आपण वेगवेगळ्या प्रकारचे दागिने चेंजेस करून पुन्हा घेऊ पण शकतो. म्हणजे इतकं सोपं झालेलं आहे आपल्या सर्व स्त्रियांसाठी. तर खरंच छान आहे. जमलं तर नक्की या शॉपला येऊन भेट द्या तुम्ही पण. खरं तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता. माझ्या आयुष्यातला मिळालेला मला पहिला मान सन्मान. तर मी काही खूप मोठी सेलिब्रिटी नाही, तरीही ताईंनी मला सेलिब्रिटीचा मान दिला आणि माझ्या हस्ते शॉपचं ओपनिंग करताय याचा खरंच कुठेतरी मनाला आनंद होतो. आणि आपण काही केल्याचं सार्थकही झालं की आपण जे काही करतोय ते योग्यच करतोय असं कुठेतरी मनाला वाटतंय. तर चला आता मस्त कार्यक्रमाला सुरुवात झाली. तर या ताईंचं हे शॉप आहे. तर त्यांनी मला आतमध्ये बोलवलं कारण त्यांनी माझ्यासाठी बुके आणि काही गिफ्ट वगैरे आणलेलं होतं आणि बाकीच्या लेडीज आलेल्या होत्या. तर त्यांना काही वस्तू घ्यायच्या होत्या तर त्यांनी घेतल्या आणि छान असं बुके देऊन त्यांनी माझं स्वागत केलं, म्हणजे सन्मान दिला मला. आणि त्यांनी माझ्यासाठी ना एक खास असं गिफ्ट घेतलेलं होतं. तर ते तर मला फार आवडलं. मी तुम्हाला घरी गेल्यानंतर नक्कीच दाखवेल काय आहे त्यामध्ये. तर त्या मला बोलल्याच होत्या की तुम्हाला नक्कीच आवडेल हे गिफ्ट. त्यानंतर मग एजन्सीचे मालक जे अशोक काका आहे ना, तर त्यांचाही त्यांनी सत्कार केला बुके आणि शॉल देऊन. तर ते ताईंचे मिस्टर आहे, त्यांना बुके देता येते. आणि बाकीचे जे काही पाहुणे मंडळी आलेली होती सर्वांना असंच शॉल आणि बुके देऊन सत्कार केला, फोटो वगैरे काढले आणि अशा प्रकारे हा छोटासा इथे कार्यक्रम झाला. उद्घाटन छान झालेले आणि हे एजन्सीचे मालक अशोक काका ते पण आले हजर राहिलेले आणि बरेच त्यांचे सोबत बाकीचे पाहुणे वगैरे आलेले. तर छान सर्व काही मस्त झालं आहे. आजचा सकाळचा कार्यक्रम होता. तर काका काही 2 शब्द बोलतील आता. नमस्कार. अशोक काका 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरीच्या नाशिक रोड येथील शाखा या स्थलांतराच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्व दागिन्यांच्या खरेदीवरती 50% ऑफ ही ऑफर 15 दिवसाकरता ठेवलेली आहे. तरी आपण या संधीचा अवश्य लाभ घ्यावा. नमस्कार. चला आता जे पण कस्टमर आलेले होते सोन्याचे 1 ग्रॅम सोन्याचे दागिने घ्यायला ना, तर मग त्या ताईंनी सर्वांना हळदी कुंकू दिला आणि त्यासोबत छोटेसे इयरिंग्स पण दिले गिफ्ट म्हणून. पहिला दिवस होता ना ओपनिंगचा त्यामुळे. तर अशा प्रकारे त्यांनी सर्वांना हळदी कुंकू दिला आणि मलाही दिलं. खूप छान असे मस्त छोटे छोटे टॉप्स आहे, रेग्युलर वापरायला सुंदर आहे. मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेलच. त्यानंतर मग आम्ही पुढे आलो. एक ठिकाणी आमचं थोडंसं काम होतं ते केलं आणि भूक लागली म्हणून मग आम्ही या शॉपला आलो. तर राहुल आणि मी सकाळी नाश्ता करून बाहेर निघालो होतो. जेवण काही केलं नव्हतं आम्ही, पण मग इथे आल्यानंतर राहुल बोलला की आपण काहीतरी ऑर्डर देऊ. तर आम्ही मँगो लस्सी मागवली कारण फार गरमी होती, बाहेरचं वातावरण खूप कडक उन्हाचं होतं. तर मस्त थंडगार मँगो लस्सी घेतली आणि त्यासोबत त्याने कचोरी चाट आणली खायला. राहुलला आणि मला दोघांना पण कचोरी फार आवडते, पण तो मैदा असल्यामुळे आम्ही आता जास्त खात नाही. पहिले आवडायची मला, आठवड्यातून मी एकदा तरी घरी आणायची आणि खायची. तर म्हटलं चला आता कधीतरी खायला काय होत नाही म्हणून मग आम्ही मागवली, ऑर्डर केली आणि आता खाऊन घेतो आहे. तर छान लागली होती कचोरी चाट. आणि नंतर पुन्हा आम्ही ना दही कचोरी मागवली. तर राहुल इथे पहिल्यांदा आलेला होता, त्यांनी खाल्लेली होती म्हणून तो बोलला की मम्मी तुला खूप आवडेल, म्हणून मग त्याने ऑर्डर केली आणि आम्ही दोघांनी मिळून ती खाल्ली. त्यानंतर मग आता निघालो आहे परतीच्या रस्त्याला. तर आता घरी यायचं होतं, बराच उशीर झालेला होता, जवळपास दुपारचे 2:30-3 वाजले असतील आम्हाला घरी पोहोचायला.
घरी आले आता मी, आणि लाडू आल्या आल्या माझ्याकडे आला. सकाळपासून आजी घरात दिसली नाही त्याला ना. आणि मस्त फणस खातोय मी. येताना आहे ना फणसाचे गरे आणले होते आणि मस्त होती केली गरे. लाडू काय करतो बाळा, तुला बघायचंय का त्याच्यात काय आहे? बाळा तुला काय बघायचंय बाळा? उठ फुल उठ बघ कसं करून टाकलं उठ त्यांनी. उठ उठ बाळा उठ. चल खोलू आपण, चल खोलू, चल खोल खोल तुझ्या हाताने खोल. त्यांनी बघितलं फुल तोडून टाकलं. हे असं काढ ना, बघ असं काढ लाडू. काय बघ त्याच्यात काय? उलट पालट करून चालू आहे त्याचं. ना बाळा असं नाही करायचं, असं करतो. काढ तुझ्या हाताने. वरच ओपन कर ना. लाडू काय गणपती बाप्पा वाटतंय. काय ना? हे बघ अरे गणपती बापरे, बाप्पा किती मस्त मस्त आहे. है ना, गणपती बाप्पा आहे ना. कोण आहे? हे खूप छान आहे, मला खूप आवडले. खूप खूप दगडूशेठ. खरंच ना, खूप छान आहे. अण्णा बघ ना. हे बघ लाडू आहे बघ. बाप्पा 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 गणपती बाप्पा. है ना, छान आहे ना, छान आहे ना बाप्पा. हां बघ. खरं तर गणपती बाप्पा खरंच खूप आकर्षक आहे. आणि ही छोटीशी जरी तुम्हाला मूर्ती दिसत असेल ना, तर ती मेटलची बनवलेली आहे, मातीची नाही आहे. आणि खूप जड आहे वजनाला. आणि मला खूप खूप आवडले बाप्पा. तर मागची पुढची सर्व साईड तुम्हाला दाखवते. आणि सर्वात म्हणजे बाप्पांच्या समोर जे उंदीर मामा आहे ना, ते खूप आवडले. खरंच खूप खूप सुंदर असे बाप्पा मला मिळाले. खरं तर त्या ताईंनी मला हे गिफ्ट दिलं आणि त्या मला बोलल्या की खूप विचार करून मी तुमच्यासाठी गिफ्ट घेतलेलं आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल ते. आणि खरंच ताई खूप खूप धन्यवाद तुमचे. मला खरंच तुम्ही दिलेलं गिफ्ट अगदी मनापासून आवडलं आहे. अक्षरशः आहे ना, असं गणपती बाप्पाकडे बघत राहावं असंच वाटतं आहे. तर हे दगडूशेठ गणपती बाप्पा आहे का गं? हो. हे बघा ना, किती सुंदर आहे ना, किती छान आहे. खरंच खूप आवडले मला. थँक्यू ताई. आता हे असंच पॅकिंगमध्येच ठेवणार आहे मी. नवीन घरामध्ये वरती छान बाप्पांसाठी जागा करेल आणि तिथं मग मी बाप्पांना ठेवेल. तर गणपती बाप्पा मोरया. बाप्पा पाहिलं का तू? बाप्पा गणू बाप्पा पाहिलं, गणू बाप्पा. संध्याकाळचे 7-7:30 वाजलेले होते. तर ताईंनी मला जो बुके दिलेला होता ना, तर त्या बुकेमध्ये खूप छान छान मस्त फुलं होती, फ्लावर्स. तर मी ते काढून घेतले, मला खूप आवडले ते. आणि ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये मी ते ठेवले, छान असे टवटवीत फ्रेश राहावे म्हणून. तर मी ते ना ग्लास किचनच्या खिडकीमध्येच तो मी ग्लास ठेवला. फुलांकडे बघितल्यानंतर खरंच एक पॉझिटिव्हिटी वाटते आणि मनाला असं प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं ना. तर चला आता मी स्वयंपाक बनवते. आज मी मुगाची डाळ आणि शेंगदाण्याची चटणी बनवते. सकाळी पण आम्ही घाई गडबडीमध्ये नाश्ता बनवला आणि दुपारी पण जेवण केलं नाही, नाश्त्यासारखंच खाल्लं. आता भूक लागलेली होती म्हणून मग पटापट स्वयंपाक बनवला. आता शेंगदाणा चटणी एकदम सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. हिरव्या मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे असे थोडेसे जाडसर वाटून घेतले आणि त्यामध्ये मीठ टाकलं आणि तेलामध्ये आता ती परतते. तर डाळ भात केल्यानंतर मग काहीतरी तिखट पाहिजेच ना तोंडी लावण्यासाठी, म्हणून मग बनवली. आणि सकाळपासून लाडू काही माझ्याकडे नव्हता, तर त्याला माझ्याकडे यायचं होतं, किचनमध्ये यायचं होतं. घरभर फिरतो तो सरकत आणि त्याच्यामुळे आम्ही घर खूप स्वच्छ ठेवतो, कारण आमचे लाडू मसाले कधी कधी असतात ना म्हणून. त्यामुळे मग लादी एकदम दिवसातून आम्ही 2-3 वेळा स्वच्छ पुसतो आणि मगच त्याला खाली टाकतो, तसं टाकत नाही. पण आता तो एका ठिकाणी राहण्याजोगा झालेला नाही, खूप घरभर फिरतो आणि त्याला खेळायला लागतं.
मुद्दाम करतो बरं का हे. कसं 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 ए बाबाला तू दाखवलं नाही का तुला दात आला, छोट छोट दात आला ना बाळाला आमच्या. हा चाल डाळ भात खाऊन घे चाल. मुद्दाम नाटक करीतो. गरम असं धनवीतला आहे ना असा छान छोटासा दात आलेला आहे खाली. आता आपला धनवीक सर्व खातो. अन्नप्राशन करायची काही गरज नाही का ग. तिकडे गेला का त्या घरी खातो, इकडे आला का इकडे खातो. त्याला पण किती भूक लागली आहे, डाळ भात खायची घाई झाली आहे त्याला. हा मग पिल्लू कसं दात आला सांग आजीला. मला छोटा छोटा दात आला, क्यूट क्यूट दात आला. हा ना पिल्लू. हा ना. चला रात्रीचा सर्व स्वयंपाक झाला आणि सकाळी ना कुरडईची भाजी बनवलेली होती तर ती पण आहे आणि मस्त शेंगदाण्याची चटणी बनवली, थोडीशी जाडसर, मला आवडते. डाळ भातासोबत तोंडी लावायला. आणि स्वयंपाक झालेला आहे, आता जेवण करून घेते आणि व्हिडिओची इथेच एंडिंग करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडतं तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह उद्या भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.